नाश्ता करतो समजा वरून डायरेक्ट बॉम्ब पडला. तुमचे पुऱ्या करत काय गो हॉटेलवाले? हा ते जरा आमचा पोरगा जरा लेट करतो त्याला. मस्त दिसते असं असं वाटतं की फ्राय करून खाऊन टाकू. हा खाऊ शकतो. हवा लास्ट येते आणि कॉफीच्या मागे लागला बघा. माझा नमस्कार मंडळी, सुप्रभात, गुड मॉर्निंग. आणि बघा आजची सकाळ, नाश्ता बघा उपमा. सो आता आपला योगा वगैरे झालेला तुम्ही पाहिलाच असेल. मस्त नित्य नियमाने योगा चालू आहे सध्या आणि फ्रेश वाटतं. योगा केला फ्रेश वाटतं. वेट लॉस वगैरे होईल की नाही माहीत नाही योगाने, पण माइंड आणि तुमचं जे फोकस आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे दिवसभरातलं कामाचं किंवा काही असेल तर आपलं ते इम्प्रूव्ह होतं. हे तर मी प्रॅक्टिसने मला आता कळतं आहे. पहिलं पण माहिती होतं पण मी एवढं सिरियसली कधी योगा वगैरे केला नाही. एक्सरसाइज वगैरे जास्त आपला चालायचा. पाठी वगैरे आहे बघा, मशीन चालू आपली. आणि इकडे गुड मॉर्निंग, सुप्रभात. बोला, नाश्ता केला की नाही? बाकी नाश्ता बाकी आहे. आता प्लेट वगैरे रेडी आहे. चला आता नाश्ता करूया पटापट. न्यूज बघत हे बघा परत हल्ले काय थांबत नाहीत. काय होणार आहे माहिती नाही. काही प्रिडिक्शन करू शकत नाही आपण, है ना? बरोबर ना? हा कोण माघार घ्यायला तयार नाही. त्याच्यामध्ये सगळ्यांची वाट लागणार आहे, सामान्य माणसाची जास्त करून. बाकीच्या कंट्रीज आहेत त्यांच्या पण वाट लागणार सगळ्यांची. तिकडे त्यांच्या पण जे सामान्य लोक असतील त्यांच्या काय हालत असतील. डायरेक्ट वरतून बॉम्ब पडतो. आता मी नाश्ता करतो समजा वरून डायरेक्ट बॉम्ब पडला. काय होऊ शकतं आहे की नाही? नो गॅरंटी, नो वॉरंटी. गुड मॉर्निंग जीवन. आत्तासा उठला आहे आमचा जीवन. अंगडाई घेतोय, अंगडाई. चल लवकर उठा, फ्रेश व्हा, आंघोळी करा. थोडंसं आता आपलं एडिटिंगचं काम चालू आहे व्हिडिओजचं. आणि आता थोडंसं ऑनलाईन काम पण आहे, ते जरा पूर्ण करूया पहिलं. तर तुम्हाला पटापट व्हिडिओ यायला म्हणजे बघायला भेटतील. ओके, बरोबर ना जीवन? हा चल लवकर उठा आता, चल. इकडं मस्त कॉपी केलेली आहे आणि आपले ब्लॉग चालू आहेत तिथे बघा. हा नवीन व्हिडिओ आहे, आत्ताच अपलोड केलाय. नसेल बघा नक्की बघा. बारशाला गेलो होतो ठाण्याला, तो पण त्याच्यामध्ये फॅमिली फंक्शन होतं. सो सर्व फॅमिली पण बघायला भेटले तुम्हाला, नक्की बघा. मस्त कॉफी पिऊया बघा. नाश्ता झालेला, अंघोळ वगैरे करून आला आता. गुड मॉर्निंग बोल. सुप्रभात. नाश्ता केला का? नाश्ता केलास का? का नाही केलास नाश्ता? चला त्याचा नाश्ता दे त्याला. हवा नाश्ता येते आणि कॉफीच्या मागे लागला बघा. माझं झालंय काय मग कशी वाटले कॉफी? मी अजून घेतलीच नाही. बघा इकडे कॉफी प्यायला बसले. बापरे. कधी थोडीशी कधीतरी घेते. आणि हे बघा इकडे व्हिडिओ आपला चालू आहे. पत्र, जुनी पत्र भेटलीत मला, है ना? 1988. नक्की व्हिडिओ बघा जाऊन. मग कॉफी कशी आहे? मस्त आहे. जीवन काय करतोय? ऍपल खातोय. काय बघा टीव्ही बंद झालेले, खरंच बंद झालेले. आत्ताच 10-15 मिनिटं झाली
मध्ये मध्ये आता हे असं येते. डिस्प्ले गेला वाटतं याचा. लास्ट टाइम रिपेअर केली होती त्याने 6 महिन्याची वॉरंटी दिली होती आणि आता 1 वर्ष झालं रिपेअर करून. मी आताच चेक केलं जस्ट. काय विषय माहित नाही, बघायला लागेल आता. हॅलो बरं आता टीव्ही बघायला नाही भेटणार तुला. कोणच नाही केलं अजून रिपेअर वाल्याला. बोलवणारच नाही आम्ही रिपेअर झालेलं. बघत बस. बघा काय म्हणते इकडे. काय मग कसं वाटतंय टीव्ही बंद झालं? बरं झालं. काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. अरे इकडे बघ. असू दे तशीच बंद राहू दे. इकडे तर दही खाते दही. नाही दही नाही खाते. मग लावायचं दही येते ह्याला. लावायचं दही आहे. सोयाबीनच्या भाजीसाठी आहे. अच्छा सोयाबीनची भाजी आहे इकडे. बघा मस्त कशी करणार दाखवूया आपण मस्त त्यासाठी रेसिपी. दही येते. हा त्यासाठी दही घेतलंय. ग्रेव्ही सारखी भाजी करणार काय करणार? ग्रेव्ही सारखीच करणार. आता या व्हिडिओमध्ये जी आपण ही रेसिपी करणार आहे ना मस्तवाली एकदम सोयाबीन मसाला, त्याची आपण वेगळा एक व्हिडिओ बनवणार आहोत. ओके असे फक्त कलर चेंज होत राहतात त्याचे. लास्ट टाइम 5-6 हजार रुपये खर्च झाला होता. डिस्प्ले इश्यूज होता तेव्हा. अरे काय हे? तुला पण तेच खायचं? नो. दही काय झाला दही. ए इकडे रे इकडे बघ. इथे बघ जीवन इथे बघ. काय काय कशाला आलाय ते? दही संपलं दही. दही संपलंय बघ. यात टाकलं सरळ दही. मस्त मिक्स करून घ्या. नक्की या रेसिपीचा व्हिडिओ जाऊन बघा. टीव्हीला बघ काय आलं बाबू. रिपेअर कर. हा काय करतो? धुतो काय रे धुतो. असं काय करायचं? सांगेल का? सांग मला जरा. काय पण बोलतो. चपाती इकडे चपाती बनवतात बघा दोघं. तू पण बनवतो का रे? काय लाटल्या. अरे नो प्लीज. पराठा बनवतो. कसला पराठा बनवतो? तर ऐका आता टीव्ही वाल्याला फोन केलेला. काय बोलला टीव्ही? नॉन रिपेअरेबल आहे बोलला. 12-13 हजार रुपये खर्च बोलला. त्याच्यापेक्षा नवीनच येते आजच्या याच्यामध्ये आहे ना. सध्या नको. सध्या बघूया आता काय अजून ठरलेलं नाही घ्यायचं की नाही घ्यायचं ते. आहे की ना बाबू? घ्यायचे टीव्ही घ्यायची. कशाला? अभ्यास कोण करणार मग? पप्पा करणार अभ्यास. तू काय करणार? पप्पा अभ्यास करणार. बंद आहे. पप्पा अभ्यास करणार. तू काय करणार? हा काय करणार रे? काय करणार? तू काय करणार? नाही तू काय करणार? पप्पा अभ्यास करणार तर. या क्रिकेट खेळायला. जीवन काय करतोय? पप्पासाठी वाढलेली ही ताट आहे. तर जीवन सांगतो तुम्हाला कशी झाली भाजी. खाऊन तर बघितली. अरे बापरे. हा खा. झोपूया. नेहमीचा डायलॉग तुझा. पण झोपत तर नाही तू. हा सर्व खा. उत्कृष्ट. अरे बाप रे. आम्हाला शब्द तर बोलता येत नाही पण ठीक आहे त्याच्या मध्ये भावना कळलेल्या आहेत. बघा इकडे आता 8:30 वाजलेत आणि इथे बघा सगळ्यांचं काय चाललंय इथे. पुऱ्या करायला देत नाही बघा. पुरीचा बेत ठरला आज संध्याकाळचा. इकडे तेल गरम करत ठेवलेलं आपण इथे ऑलरेडी. चला आता टाकूया पटापट. बघा इकडे पुरी फर्स्ट पुरी आपली होते इथे. इथे पुरा करण्याचं काम दिलं आहे यांना.
आणि इथे हेल्पर बघा आमचा छोटा हेल्पर काय करतोय. मला आम्ही मॅडम तुमचे पुरा करत काय गो हॉटेलवाले. ते जरा आमचा पोरगा जरा लेट करते त्याला. ते वाट लावली सगळ्या पुऱ्यांची. असं बोलू नका, आम्ही काम करतोय. असं काम करत चांगलं पुऱ्या केलेलं त्याची वाट लावली नाही बोलतो असं बोलू नका. तुम्ही तळायचं आम्ही तळातच होतो. म्हटलं आम्ही जर काहीतरी हातभार लावला तर हे बघ असे बोलतात म्हणतात की नवऱ्यांनी हे केले पाहिजे, मदत केली पाहिजे. हा, मग थोडी पण मदत केलीच पाहिजे. ते काढून पण माहिती असं म्हणतात तर काय पोलीस करते का जीवन मदत केली पाहिजे ना. हा बघ हे एवढ्या पुऱ्या आपल्या झालेल्या आहेत. बटाट्याची भाजी करायची तेवढी बाकी आहे. आणि पुऱ्या बघा टम्म अशा फुगलेल्या आहेत. स्विमिंग पूल मध्ये टम्म होत आहे. त्यांचा स्विमिंग पूल आहे. बघा इकडे मस्त बटाट्याची भाजी पुरी बरोबर तयार होते. शेफ चेंज झालेला आहे इकडे. अचानक आमचा बाहेर हा प्लॅन. हा दूध आणायला गेलो ना ऍक्च्युली त्या डेअरीवरती मला आम्रखंड दिसला. आम्रखंड घेतला आणि चला आज जरा थोड्याशा पुऱ्या पण भाजल्या खाऊया आपण मस्त आहे. बघा आजची आपली मस्त चिकनपुरी आणि बटाट्याची भाजीची थाली. आणि इकडे बघा चिकनपुरी खातो नुसता. बाबू कसे आहे. मस्त आहे. ओके इकडे बघ तरी आणि सांग मस्त आहे. हा चला असा काहीसा आजचा ब्लॉग होता. जीवन खूप बिझी झालेलं आहे खाण्यामध्ये. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन घेऊन. नवीन असाल तर चॅनलला आपला सबस्क्राईब करा आणि कमेंट करत राहा. बाय बाय.